सर आत येऊ? या की. सर मला सुट्टी पाहिजे होती. का बरं? काय आलंय, गावाला जायचे तलाठी ऑफिसला जुने फेरफार आणि 7/12 काढण्यासाठी. अरे बापरे, एवढ्या छोट्या गोष्टीसाठी तुम्हाला सुट्टी घ्यायची काय आवश्यकता आहे हो? आणि काही गावाला जायची पण आवश्यकता नाही आहे ना, तुम्हाला तलाठीच्या ऑफिसला चक्कर मारायची आवश्यकता आहे. तुम्ही हे मोबाईलवरतून पण काढू शकता 1 मिनिटामध्ये. ते कसं? तर चला, त्यांना पण आणि तुम्हाला पण तलाठी ऑफिसला न जाता मोबाईलवरनं जुने 7/12 फेरफार आणि कडईपत्र कसं काढायचं आपण बघूयात. मित्रांनो, या वेबसाईटवरती यायचं आहे. वेबसाईटवरती आल्यानंतर इथं तुम्ही लॉग इन तुमचे क्रेडेन्शियल्स तयार करून घ्या. इथं साइन अपचं बटन आहे, त्याच्यावरती जाऊन तुम्ही क्रेडेन्शियल्स बनवा. त्यानंतर मी आता इथं मी स्वतःचं माझं बनवून ठेवलेलं आहे, त्याच्यामुळे मी डायरेक्टली लॉग इन करतो. मी लॉग इन केलं आहे. आता आतमध्ये आपला हा इंटरफेस दिसतोय. इथे तुम्हाला डाव्या साईडला कार्यालय दिसते. कार्यालयावरती तुम्हाला क्लिक करायचं, तुमचं कार्यालय निवडायचं आहे. त्यानंतर तुम्हाला पुढे डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे. डिस्ट्रिक्टमध्ये तुम्हाला तुमचं डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा तालुका या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. तालुका सिलेक्ट केल्यानंतर खाली तुम्हाला गाव येईल, तिथं विलेज तुमचं गाव सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला कोणता दस्तऐवज काढायचा आहे, जसं की 7/12 असेल किंवा फेरफार असेल किंवा कडईपत्र असेल किंवा आट असेल, जे तुम्हाला जुने रेकॉर्ड्स काढायचे त्याच्यावरती तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यापुढे तुमचा गट नंबर, हिस्सा नंबर जो काय असेल तो तुम्हाला तिथं टाकायचा आहे आणि सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर खाली तुम्हाला तुमचं रेकॉर्ड पूर्ण जे आहे ते दिसेल. मग तिथनं तुम्ही व्ह्यू आणि डाउनलोड करू शकता. अशा एवढ्या सोप्या पद्धतीने मित्रांनो तुम्ही तुमचे जुने रेकॉर्ड काढू शकता. तुम्हाला कुठल्याही प्रकारे तलाठी ऑफिसला चक्रा मारण्याची गरज नाही आहे. सर्व काही महाराष्ट्र शासनाने ऑनलाईन उपलब्ध केलेले आहे. आता हा डिजिटलचा जमाना आहे आणि तुम्ही मला फॉलो केलं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला इथून पुढे अशा टिप्स मिळत राहतील. फॉलो करा. थँक्यू सो मच.